आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन। या दिवशी संपूर्ण देशभरातून भीम समुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। मात्र महापरिनिर्वाण दिन म्हणजे नक्की काय हे आपण आज जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांच्या निधनाच्या स्मरणार्थ संबोधला जातो। संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांचा स्मृती दिन समता, न्याय आणि सामाजिक परिवर्तनाचा त्यांचा संदेश पुन्हा समाजात पसरवण्याच्या उद्देशाने केला जातो। 6 डिसेंबर 1956च्या काळ्या दिवसानं भारताला हादरवून ठेवलं, कारण या दिवशी संविधानाचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे प्रतीक आणि लाखो वंचितांसाठी आशा असलेले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं। त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अनेक वंचितांना अनाथ केलं। त्यांच्या निधनानंतर 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो, जो केवळ भारतीय समाजाच्या स्मृतीचा दिवस नाही, तर समानतेसाठी संघर्ष सुरू ठेवण्याची प्रतिज्ञा देखील आहे। महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचं तत्व आणि ध्येय आहे। या शब्दाचा मूळ अर्थ आहे मृत्यूनंतर निर्वाण प्राप्त करणं। बौद्ध धर्मानुसार जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो संसारिक इच्छा आणि जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होतो। महापरिनिर्वाण प्राप्त झाल्यानंतर ती व्यक्ती जीवनाच्या चक्रातून मुक्त होते आणि त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही। निर्वाण प्राप्त करणं हे सोपं नाही, त्यासाठी व्यक्तीनं सद्गुणी आणि नीतिमान जीवन जगणं आवश्यक असतं। बौद्ध धर्मात जेव्हा भगवान गौतम बुद्ध यांनी वयाच्या 80व्या वर्षी आपले शरीर त्यागलं, त्या घटनेला महापरिनिर्वाण असं म्हटलं जातं। दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबर पासूनच लाखो अनुयायी मुंबईतील त्यांच्या समाधीस्थळी असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल झालेत। आज लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थि कलश आणि प्रतिमेस अभिवादन करत बाबासाहेबांचं दर्शन घेतील। ही परंपरा हळूहळू राष्ट्रीय स्तरावर पसरली आणि महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्यांनी या दिवसाला अधिकृत स्मृती दिन म्हणून मान्यता देण्यास सुरुवात केली। कालांतरानं हा दिवस भारताच्या सामाजिक राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय बनला। महापरिनिर्वाण दिवस हा केवळ आंबेडकरांचा स्मृती दिवस नाही, तर तो भारताच्या सामाजिक व्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या विचारसरणीचं प्रतीक आहे। हा दिवस डॉक्टर बाबासाहेबांच्या समानता, न्याय आणि मानवी हक्कांप्रती असलेल्या वचनबद्धतेचं स्मरण करतो। हा दिवस समाजाला आठवण करून देतो की जातीभेदाविरुद्धचा संघर्ष आजही सुरू आहे। त्यांच्या बौद्ध दीक्षेनंतर पसरलेल्या नवयान बौद्ध धर्माच्या प्रवाहालाही हा दिवस विशेष महत्त्वाचं बनवतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देत राहते। मग ती महिलांचा हक्क असोत, दलितांसाठी समान सहभाग असोत किंवा आर्थिक लोकशाहीची संकल्पना असोत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जमलेले लाखो लोक हे सिद्ध करतात की आंबेडकर हे केवळ इतिहासातील एक व्यक्तिमत्वच नाही, तर भारताच्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक देखील आहेत। सामाजिक जाणीव वाढवणं, शिक्षण आणि नव्या संधींमध्ये समानता वाढवणं आणि कायद्यासमोर समानतेचं तत्व मजबूत करणं, या दिवशी ही ध्येय लक्षात ठेवली जातात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन संघर्ष, अभ्यास आणि न्यायाच्या अथक प्रयत्नांचं प्रतीक होतं। त्यांचा संघर्ष हा लाखो लोकांना आणि पुढील पिढ्यांना मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी होता। महापरिनिर्वाण दिन हा केवळ त्यांच्या निधनाचं स्मरणोत्सव नाही, तर अशा भारताचं स्वप्न प्रतिबिंब आहे जिथं प्रत्येक नागरिक समान हक्कांसह उभा राहू शकेल। दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस आपल्याला शिकवतो की सामाजिक बदल केवळ कल्पनांद्वारेच शक्य नाही, तर त्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याच्या धाडसाद्वारे शक्य आहे। अनेक राज्यांमध्ये 6 डिसेंबर हा दिवस राज्य श्रद्धांजली दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्रात हा दिवस सार्वजनिक सुट्टीचा दिवस देखील असतो। सरकारी आस्थापनांमध्ये संविधानाच्या मूलभूत तत्वांचा पुनरुच्चार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली जाते। केंद्र आणि राज्य पातळीवर आयोजित कार्यक्रम ठेवले जातात, ज्याचा उद्देश आंबेडकरांनी स्थापित केलेल्या संविधानिक मूल्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणं आहे।
या दिवशी देशभरात चर्चासत्र, सामाजिक जागरूकता कार्यक्रम, संविधान वाचन आणि शांतता रॅली आयोजित केल्या जातात. तर आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.